कोल्हापुरातील शाहूपुरीच्या कुंभार गल्लीमध्ये पाणी आलेलं आहे। जयंती नाल्याचं पाणी या कुंभार गल्लीत आलंय। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 44.5 इंच इतकी आहे, तर राधानगरी धरणाचे एकूण 6 दरवाजे उघडण्यात आले। कोल्हापुरातल्या पूरस्थिती संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, कोल्हापुरातली पूरस्थिती कायम आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचल्याची सध्याची स्थिती आहे। राधानगरी धरणाचे 6 दरवाजे देखील उघडले गेलेले आहेत। विजय, सध्याची नेमकी काय अपडेट? अजिंक्य अगदी बरोबर आहे, कारण आज सकाळपासून काहीशी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। पावसानं विश्रांती आहे ती घेतलेली आहे, मात्र कोल्हापूर शहरामध्ये जी कुंभार गल्ली आहे, जयंती नाल्याच्या शेजारी ही कुंभार गल्ली आहे आणि या कुंभार गल्लीमध्ये पाणी आहे ते शिरलेलं आहे। आपण जर बघतो ही घरं आहेत, या घरांच्या ग्राउंड फ्लोअरला आहे ते पूर्णपणे पाणी लागलेलं आहे, दरवाजांना पाणी लागलेलं आहे आणि 4 ते 5 फुटाचं पाणी या ठिकाणी पाहायला मिळते। इथल्या नागरिकांना आहे ते जिल्हा प्रशासनानं स्थलांतरित केलेलं आहे, सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे। मात्र दुसऱ्या मजल्यावर जे नागरिक या ठिकाणी आहेत ते मात्र याच ठिकाणी थांबून राहिलेले आहेत। घरातील वयोवृद्ध नागरिक असतील, लहान मुलं असतील, यांचं स्थलांतर केलेलं आहे। आपण ज्या पद्धतीने म्हटलं की राधानगरी धरणाचे जे 7 स्वयंचलित दरवाजे आहेत त्यापैकी 6 स्वयंचलित दरवाजे हे उघडले गेलेले आहेत आणि म्हणूनच त्याचा जो प्रवाह आहे, त्याचा विसर्ग आहे तो भोगावती नदी पात्रामध्ये आणि त्यानंतर पंचगंगा नद्यामध्ये पोहोचतो आणि म्हणूनच कुठेतरी पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मात्र वाढ होते आणि म्हणूनच इथल्या सगळ्या नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे। मात्र अजून देखील काही नागरिक आहेत ते दुसऱ्या मजल्यावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। इथला वीज पुरवठा आहे तो पूर्णपणे खंडित केलेला आहे, कुठलीही दुर्घटना आहे ती घडू नये याच्यासाठी। मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या कुंभार गल्लीमध्ये याच जयंती नाल्याचं पाणी आहे ते शिरलेलं आहे। सगळ्यात आधी ज्यावेळी पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून तिची पातळी ती 44-45 फुटांपर्यंत पोहोचते, त्यावेळी सगळ्यात आधी पाणी हे सुतारवाडा असेल, कुंभार गल्ली असेल या सकल भागामध्ये शिरत असतं आणि आता देखील तेच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। इथल्या नागरिकांनी आपले जे प्रापंचिक साहित्य आहे ते या ठिकाणी स्थलांतरित केले, शिफ्ट केलेलं आहे आणि बरोबर, आपण हे दृश्य पाहतो आहोत। कोल्हापूर मधली पूरस्थिती काही भागांमध्ये अजूनही कायम आहे, पाणी साचलेलंच आहे। मात्र प्रशासन सतर्क आहे, खबरदारीच्या सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत। विजय, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।